नमस्कार, आप देख रहे हैं आवाज इंडिया। मैं हूं आपके साथ आशीष। महाराष्ट्र में विधानसभा चुनाव से पहले आरोप प्रत्यारोप का दौर जारी है। शिवसेना नेता संजय राउत ने विपक्ष पर निशाना साधते हुए सेबी चीफ पर लगे आरोप, कश्मीर में आतंकी हमला और धारा 370 सहित कई मुद्दों को लेकर सरकार को घेरा और निशाना साधते हुए गंभीर आरोप लगाया। अनेकदा लूट करत होत्या। आज महाराष्ट्राचे सरकार सुद्धा 3 गँग चालवत आहे आणि मग त्या गँगच्या माध्यमातून आपापल्या लोकांची दिवाळी केली जाते। आजच आपण नवीन माहिती जर घेतली असेल तर धारावी प्रकल्पासाठी या गँगनं गौतम अडाणी यांना 20 भूखंड मुंबईतले आधीच दिलेले आहेत धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली। आता आणखी 2 मोठे भूखंड त्यांना दिले जात आहेत आणि तशी आज माहिती समोर आली। त्यातला एक भूखंड हा जिथे तुम्ही उभे आहात कांजूर मेट्रो कडला तो एक मोठा भूखंड त्यांना मिळतोय आणि एक मुंबई शहरातला अजून एक भूखंड म्हणजे एकूण 22 बहुमूल्य भूखंड धारावी प्रकल्पाच्या पुनर्वसनाच्या नावाखाली लुटले जात आहेत मुंबईचे। हे महाराष्ट्रामध्ये 3 गँगचं सरकार असल्यामुळे ही लूट सुरू आहे आणि आपापल्या माणसांना असे भूखंड वाटले जातात। पूर्वी मुंबईत अंडरवर्ल्डचं दबाव असताना लँड ग्रॅबिंग, लँड माफिया हे मोठ्या प्रमाणावरती मुंबईत निर्माण झाले। आज धारावी प्रकल्पाच्या नावाखाली या गँगचे लाडके उद्योगपती लँड ग्रॅबिंग करतात। ज्याला मी लँड ग्रॅबिंग, लँड माफियागिरी आहे। तर आणखीन 2 भूखंड त्यांच्या नावावर जात असतील तर कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना या प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही। चला, थँक्यू। मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे वाद होता आहे, तुम्हाला काय वाटतं की हे वाद खरे आहेत? नाही, हे वाद खरे आहेत। हे वाद खरे आहेत। 3 या टोळ्यांमधलं गँगवॉर पेटलेलं आहे। किंबहुना जी मुख्य गँग आहे देवेंद्र फडणवीस यांची आणि मिंद्यांची, या 2 गँगमध्ये सगळ्यात जास्त वॉर सुरू आहे आणि त्यात तिसरे गँग आता आल्यामुळे हे तिघातलं गँग वॉर आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात आता पैसे जमा होऊ लागलेले आहेत। अनेक महिलांच्या खात्यात पैसे कालपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या काळातही साधारण 3000चा हप्ता हे अशी हप्तेबाजी किती झाली तरी सरकारी पैशात या योजनेचा लाभार्थीने घ्यायला पाहिजे महाराष्ट्रातल्या। हे काय कोणाच्या खिशातले पैसे नाही। पण मला पूर्ण खात्री आहे मतांसाठी निर्माण केलेली योजना 2 महिन्यांनी यांचं सरकार जातात बंद होईल आणि नव्या स्वरूपात ही योजना आमचं सरकार महाविकास आघाडीचं ठाकरे 2 ही नव्या स्वरूपात त्याचं पुनर्जीवन केलं जाईल। मराठीतले 2 प्रश्न आहेत। इम्तियाज जलील यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांची महाविकास आघाडी MIMची येण्याची इच्छा आहे। आत्ताच काही चर्चा करावी, अन्यथा जर काही फटका बसला तर आम्हाला दोषी ठरवू नये। ठीक आहे, त्याच्यावरती महाविकास आघाडीत नक्की चर्चा होईल। पण मला त्यांच्याविषयी असा कुठला प्रस्ताव आहे त्या संदर्भात माझ्याकडे माहिती नाही। लोकसभेच्या वेळेला सुद्धा एक प्रस्ताव अशा प्रकारे आला होता पण त्या प्रस्तावावर आमच्याकडे चर्चाच झाली नाही। एक आणखी मराठीतला प्रश्न आहे की आज देशाचा स्वातंत्र्य दिन आहे आणि त्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात ध्वजारोहण केलेला। यापूर्वी मुख्यमंत्री असताना ते मंत्रालयात ध्वजारोहण करायचे। पुढच्या 15 ऑगस्टला किंवा 26 जानेवारीला ते मंत्रालयात पुन्हा एकदा ध्वजारोहण। आम्ही शिवसेना भवनावर तिरंगा नेहमीच फडकवतो। आमची विचारधारा तिरंगा न फडकवण्याची कधीच नव्हती। ज्यांची होती त्या सत्तेवर आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा तेच सत्तेवर आहे आणि त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे आहेत, हे लक्षात घ्या। ज्यांची तिरंगा न फडकवण्याची मानसिकता होती घरावर, कार्यालयांवर, देशावर, त्यांच्याबरोबर कोण बसलेले आहेत तर शिवसेनेतून फुटून गेलेले लोक बसलेले। आम्ही तिरंग्याचा नेहमी सन्मान केला आणि तिरंग्यासाठी आम्ही बलिदान केलं सगळ्यांनी। तुम्ही म्हणता आता पुढल्या 15 ऑगस्टला काय करणार? पुढल्या 15 ऑगस्टला
स्वातंत्र्य दिन मंत्रालयाच्या आवारात जो सोहळा होईल त्यात महाविकास आघाडीचं जे ठाकरे 2 सरकार येईल त्या सरकारचा मुख्यमंत्री तिथे तिरंगा फडकवेल अभिमानानं. मी ठाकरे 2 यासाठी म्हणतोय की ठाकरे 1 होतं आणि ते उत्तम सरकार होतं म्हणून आम्ही या सरकारला ठाकरे 2 म्हणतो. मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा आम्ही एकत्र बसून घेऊ. ठाकरे 2 सरकार, ठाकरे 1 सरकारचं नेतृत्व, अभी बोलिए. ठाकरे 1 सरकारचं नेतृत्व मनाया जा रहा है देश भर में. प्रधानमंत्री ने कहा है कि यूनिफॉर्म सिविल कोड जो है ये बहुत गंभीर विषय है और इस पर चर्चा करना चाहिए. चर्चा करिए ना. चर्चा तो बहुत विषय पे होनी चाहिए. जो सेबी में घोटाला हुआ है और सेबी चेयरमैन ने आपके आदेश से एक भ्रष्ट उद्योगपति को जिस तरह से प्रोटेक्ट किया है और उसके कंपनी में अपनी इन्वेस्टमेंट की है, सबसे पहले उनका इस्तीफा अब तक क्यों नहीं लिया गया, उस पर प्रधानमंत्री अगर लाल किले के प्राचीर से बात करते, देश को संबोधित करते तो हम बहुत खुश हो. ये जो है ना यूनियन सिविल कोड है या और कोई है उस पर देश चर्चा करेगा. देश लोकतंत्र है, लोकतंत्र में हर विषय पे चर्चा होनी चाहिए, क्यों नहीं होनी चाहिए. लेकिन क्या मोदी जी के राज में लोकतंत्र बचा है? आप लोकतंत्र को खुले दिल से सांस लेने देते हो? ये उसके ऊपर बात होगी. यूनियन सिविल कोड या 1 इलेक्शन 1 नेशन, उसमें जरूर देश चर्चा करेगा. लोकतंत्र में चर्चा को महत्व है. चलिए. एक समय ऐसा था जहां भारत में आतंकवादी घुसकर हमला करते थे और एक समय अब ऐसा है जहां पर एयर स्ट्राइक किया जा रहा है जिससे भारतवासी जो है वो प्राउड महसूस करते हैं. किस तरीके से देखते हैं बीजेपी? ऐसा कौन कहता है? मोदी जी कल जम्मू कश्मीर में जो हमला हुआ है आतंकवादियों का, उसमें हमारे कैप्टन सहित कुछ जवानों का बलिदान हुआ है. और जब से मोदी की सरकार 3 आई है अब तक 17 आतंकी हमले हुए हैं और उसमें से 20 से भी ज़्यादा हमारे लश्करी आर्मी जवानों की शहादत हुई है. 50 से ज़्यादा हमारे जवान गंभीर रूप से घायल हुए. क्या मोदी जी और उनकी सरकार इस बारे में चर्चा कर सकती है, बात कर सकती है? अभिमान की बात नहीं है ये. आज भी मोदी जी वहाँ तिरंगा लहरा रहे हैं और हमारे जम्मू कश्मीर में हमले चल रहे हैं. हमारे जवानों का खून नदी की तरह बहा रहे हैं. चलिए, थैंक यू. एक हिंदी में सवाल है कि 370 कलम जम्मू कश्मीर में हटाने का शिवसेना ने समर्थन किया था, तो क्या यूनिफॉर्म सिविल कोड और 1 नेशन 1 इलेक्शन, अगर मोदी जी कहते हैं कि चर्चा होनी चाहिए तो शिवसेना? हाँ, मोदी जी ने चर्चा शुरू करनी चाहिए ना. अगर लोकतंत्र देश में बचा है तो चर्चा होगी. लेकिन समर्थन करेगी क्या? जिस तरह अरे चर्चा होगी ना. मोदी ने चर्चा की बात की है ना, तो चर्चा करने से देश को किसने रोका है? 370 कलम हटाया, हमने समर्थन दिया. आज कश्मीर की स्थिति क्या है? अब तक 5 साल में ये लोग विधानसभा का चुनाव नहीं ले पा रहे. आतंकवादी हमले नहीं ये रोक सकते हैं. कल शाम को जो हमला हुआ है, कैप्टन सहित 2 जवानों की हत्या, बलिदान हुआ है. क्या मोदी जी उसके ऊपर चर्चा करेंगे? सदन में करेंगे? जिस तरह से देश को लूटा जा रहा है और मोदी जी के आदेश से सेबी चीफ माधवी बूच ने अपनी इन्वेस्टमेंट पूरी एक ऐसे उद्योगपति के कंपनी में किया है जिसके ऊपर सेबी की ही जांच चल रही है. ये मनी लॉन्ड्रिंग है पूरी तरह से, हजारों करोड़ का. क्या मोदी जी ऐसे विषय पर चर्चा करने के लिए तैयार है? उसके लिए स्पेशल सेशन. प्रणीत तिवारी की रिपोर्ट, आवाज इंडिया, मुंबई.